संतोष लक्ष्मण पानसरे नारीवाडी. हा. तर आपण ही 2012 पासून हे माझा भाचा ह्याच्या जमिनीचा वाद दिलेला असताना नाव काय बच्च्याचं? ज्ञानदेव गोकुळ सोनवणे. हा. त्याचा वाद 2012 पासून चालू असताना कुठल्या गट नंबरचा वाद चालू आहे? 58-141 या गटाचा वाद चालू असताना किती वर्षापासून वाद चालू आहे तुमचा? 2012 पासून वाद चालू आहे. बर. हा. तरी पण ही खरेदी विक्री व्यवहार केलाय. त्यासाठी अर्ज तुम्ही कुठं कुठं केलता का? अर्ज केलाय आपण मंडळाधिकाऱ्याकडे केलाय, तलाट्याकडे केलाय, हा. पोलीस स्टेशनला केलाय, वरच्या हा. तहसीलला केलाय. तरी पण ह्यांनी व्यवहार कसं काय त्यांची नोंद ओढून किती क्षेत्राचा व्यवहार केलाय मला सांगा? त्यांनी 2 एकराचा केलाय. हा. म्हणजे तुम्ही एवढ्या ठिकाणी अर्ज दिल्यावर देऊन सध्या पुन्हा त्यांनी हा. नोंद ओढून घेतली. त्यांनी आम्ही जाऊन त्याची पोच सध्या मंडळ अधिकाऱ्याची पोच आहे आमच्याकडे. हा. तरी पण त्यांनी व्यवहार करून ह्याला बघलं टाकलंय ही कसा राहतोय, लोकांच्यात काम करतोय आणि ती परत काय म्हणतोय की माझा मुलगा नाही. मला सांगा, तुम्ही तुमचा वाद कोर्टात चालू आहे. कोर्टात वाद चालू आहे म्हणल्यावर कुठलंच रजिस्टर ऑफिस खरेदी विक्री करत नाही. ऐका, पण तुमचा व्यवहार कसा झाला तीच माहित नाही म्हणलं. आता तुमचं खरेदी विक्री झाल्यावर तुम्ही अर्ज केलेत का अगोदर केलेत अर्ज सांगा? खरेदी विक्री झाल्यावर आम्हाला माहीत झाल्यावर तलाट्याकडे आम्ही गेलो. त्यांनी एक अर्ज दिला की बाबा असं असं क्षेत्र तुम्ही विकू नका, आमचा 2012 पासून वाद चालू आहे. त्यांच्याकडनं पोच घेतली, अर्ज दिला. नंतर त्यांनी काय म्हणलं मंडळाधिकाऱ्याकडे जावा, त्यांनी एक अर्ज द्या. मंडळाधिकारी काय म्हणला विषय सांगितलं? ही विषय सांगितलं बघतो मला माझी मी त्यांची पोच घेतली, आम्हाला पोच दिली, त्यांची त्यांना पोच दिली, ती गेली, आम्ही आलो. म्हणून मंडळाधिकाऱ्यानं व्यवहार ह्या गेल्या आठवड्यात करून दिलाय त्यांनी. मग आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचं पाऊल पुढचं काय जे असेल ते ह्याचा हिस्सा भेटलाच पाहिजे ह्याला. अन्यथा पुढं काय? पुढं काय नाही भेटला तर परत ही काहीतरी उपोषण करेल, नाही काय करून त्याचं ती सोडून देईल अगर काय होईल. पण शासनानं ह्यासाठी जेवढी होता होईल एवढी माझी रिक्वेस्ट आहे की ह्याला हिस्सा भेटावा. त्याला कोणच नाही. आता कोर्टात नेमकं वाद कशासाठी चालू, कारण काय नेमकं? वाटपाच्या दाव्यासाठी. ही त्याचा मुलगा गोकुळ सोनवणेचा मुलगा. हे जमिनीचे जे व्यवहार झालेला हे कुठल्या ऑफिसला झाले? ही वैरागला झालंय. मग वैरागला तुम्ही कल्पना दिली नव्हती का मॅडम ह्याचा कोर्टात वाद चालू आहे? दिलती ना, त्यांची पोच बी आणली होती. तरी पण व्यवहार झाला? ह्याच्या आधी पण म्हणले झालाय, म्हणले आम्हाला काय करता येत. 6 तारखेला व्यवहार झाला. कागदपत्र मला मी तुमच्या पैसे अर्ज दिलता म्हणलं. 6 तारखेला व्यवहार झाला. आम्ही 10 तारखेला जाऊन तिथं अर्ज दिला तलाठी भाऊसाहेबाली. म्हणजे अगोदर व्यवहार झालता का? अगोदर व्यवहार झाला म्हणजे त्याची नोंद ओढायची 40 दिवस असते ना. त्याच्यानंतर आम्हाला कळल्यावर मी 6 तारखेला व्यवहार झाल्यावर 4 दिवसांनी गेलो. 10 तारखेला मी तिथे गेलो. 11 तारखेला तिथे गेलो असेल बी. तिथे जाऊन तलाठी भाऊसाहेबाला अर्ज देऊन याची नोंद कृपया ओढूच नका असं म्हणून अर्ज देऊन त्यांनी आलतो. तरी पण पुन्हा त्यांनी ओढली? तरी पण त्यांनी नोंद ओढली. ह्यांनी पैसे खाल्लं, पैसे खाऊन ओढली का कशाच्या दबाव खाल्ली ओढली ही काय मला माहित नाही. पण मी म्हणतो की मग पुन्हा तुम्ही चौकशी म्हणा काय ऑफिसला गेलता का त्यांच्याकडे? कुठल्या ऑफिसला नाही गेलो, परत मंडळाधिकाऱ्याकडेच गेलतो. मंडळाधिकारी तर 2 वेळेस गेलो त्याच्याकडे. त्यांनी म्हणलं की याबद्दल पुन्हा त्यांना अर्ज केलेला आहे का तुम्ही अजून? काय मंडळाधिकाऱ्याला? मंडळाधिकारी असेल म्हणा, ते वैरागचं रजिस्टर ऑफिस असेल म्हणा, तिकडं नाही केला. परत काल आम्ही बार्शीला सचिन शेटे निकाल म्हणजे वाद लढवी त्यात वाद चालू आहे त्यांच्याकडे. बरोबर. त्यांनी काल त्यांनी 5,000 रुपये दिले आणि तहसीलमध्ये परांताकडे अपील केली. सचिन सर म्हणले की अपील केलेला कागद कुठे आहे? अपील केलं दिलेलं नाही त्यांनी. आज भेटेल अगर उद्या भेटेल. बरोबर. ते अपील केलेलं कागदाची पोच फक्त आम्हाला पोच करा तेवढी. चालतंय, करतील. बरं, मागणी काय आहे तुमची सांगा? आमची मागणी आहे बघा ह्याचा हिस्सा भेटावा. बरं. ज्ञानदेव गोकुळ सोनवणे, राहणार नारीवाडी. माझा वाद चालू आहे कोर्टात. कुठल्या जमिनीवरती नेमकं? एक बालगावच्या जमिनीवर. गट नंबर सांगा? 58-141. कधीपासून वाद चालू आहे नेमकं? 2012 पासून. काय झालं त्याचं नेमकं चित्र? ते काय म्हणतंय माझा मुलगाच नाही, हे नाही, ते नाही, ते फेटाळून लावतंय. वाद तर चालू आहे. तारखेला हजर राहत नाही, वाद तर चालू. त्यांनी परस्परच केला असं म्हणजे त्या जमिनीचा परस्पर व्यवहार केलाय. माहित नाही. याबद्दल तुम्ही अर्ज संबंधित ऑफिसला केलेत का? काय केलं की सगळ्याला अर्ज दिलता आपण. कुठं अर्ज केला? वैरागला दिलता, पुन्हा तलाठ्याकडे दिला, परत मंडळाधिकाऱ्याकडे दिलता, तहसीलमध्ये दिलता. म्हणजे एवढ्या ठिकाणी अर्ज देऊन पण पुन्हा त्याचा त्यांनी ती कागद केला. बापाच्या नावावर जमीन त्यांनी पोराच्या नावावर केली, त्यांनी पुन्हा पोराने विकली. आता काय मागणी काय आहे तुमची मला सांगा? माझी मागणी एकच आहे की मला माझा हिस्सा भेटावा.
हा मग याचबद्दल कोर्टात वाद चालू आहे. कोर्टात किती वर्षापासून चालू आहे वाद? 2012 पासून. बर मग आता काय मागणी काय तुमची मला सांगा. माझी एकच मागणी की मला माझा हिस्सा भेटावा. मला काय नाही दुसरं. बरोबर. आता इथं तुम्ही कसं राहताय म्हणलं? हे काय इथं एकटाच राहतो मी. बरोबर. काम करून खातोय लोकांच्या. आता तुम्ही एवढ्या ठिकाणी अर्ज केलेत म्हणलं, तुमची दखल कुणी घेतलेली नाही का? कोणीच घेतलेलं नाही. मग यापुढे तुमचं पाऊल काय असणार आहे? फक्त काय माझं पाऊल काय, मी लढतोय काय करायचं. उपोषणला बसणार मी पुन्हा, नाही काय झालं तर. बरोबर. मंडळ अधिकारी विरोध बी उपोषणला बसणार. नाहीतर असं काय एखाद्याचं म्हणजे नाही, कोर्टात वाद चालू आहे म्हणलं कोर्टाचा काय विषय त्याचा नाही, पण कोर्टाचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कागद झाला नाही पाहिजे, आणि तसं होत बी नसते. पण हे कागद कसं केला ते विचार पडला. मग तलाटे भाऊसाहेबाकडे असते जार, त्यांच्याकडे नोंद येते. बरोबर आहे की त्यांनी नोंद आम्ही जाऊन सांगितल्यावर, अर्ज लिहून दिल्यावर त्यांनी नोंद परत कुठल्या कारणावर ओढली, बरोबर कशी ओढली की 2012 पासून वाद चालू आहे. त्यांनी कागद दाखवली समधी. 2012 पासून कागद दाखवती बरी. 2012 पासून वाद चालू असत. ह्याला गरीबाला बगलेला काढून त्यांनी नोंद ओढून दिली. आम्ही तुमचा अर्ज दिला असताना, अर्ज दिलेला असताना ती अर्ज बी आहेत आमच्याकडे. दोघांनी पण अर्ज भाऊसाहेबाला बी दिलती आणि मंडळ अधिकारी पण दिलती. बरोबर. म्हणजे नोंद घेऊ नका म्हणून. नोंद घेऊ नका, आमचा वाद चालू आहे. आणि त्यांनी वाद चालू आहे म्हणून सचिन भाऊनी, वकील साहेबांनी त्यांनी मजकूर बी लिहून दिलता. बाबा ही 2012 पासून वाद चालू आहे, तुम्ही काय खरेदी नोंद ओढू नका. तरी खरेदी नोंद ओढून घेतली. बरोबर. असा तुमचा आरोप आहे का? आरोप आहे. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.